नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी पेपर 1 मध्ये आज आपण पाहणार आहोत मेथड्स ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग. हा जो आपला चॅप्टर आहे, आपल्या सिलेबसमध्ये एक चॅप्टर आहे, तो आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास सुद्धा होईल आणि तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जर प्रश्न विचारले तर तुम्ही ते खूप इझिली सोडवू शकाल. जे विद्यार्थी येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण सूचना मी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे ग्लोबल ऑनलाईन. महाराष्ट्र सेट पेपर 1 फुल कोर्स ज्या विद्यार्थ्यांना सिरियसली प्रिपरेशन करायचं आहे त्यांच्यासाठी. या फुल कोर्समध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळतील, जे मॉक टेस्ट तुमच्या पेपर 1 चा पूर्ण सिलेबस कव्हर करतील. तुमच्या पूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स तुम्हाला मिळणार आहेत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयामध्ये. व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, त्यामध्ये रेकॉर्डेड आणि लाईव्ह सेशन्स असणार आहेत. म्हणजेच तुमचा डाऊट असेल, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर लाईव्ह सेशन्समध्ये तुम्ही विचारून तो क्लिअर करू शकता, सॉल्व्ह करू शकता. सरावासाठी तुम्हाला MCQs आणि PYQs सुद्धा PDF मिळणार आहे. तुमची साप्ताहिक चाचणी सुद्धा घेतली जाणार आहे आणि 2000 पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत. तर आजच्या आजच प्रिपरेशनला स्टार्ट करा. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल तुम्ही करून हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप डाउनलोड करा. ते ॲप डाउनलोड करून तुम्हाला काय करायचं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला तिथे दिसेल. स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे सर्च बॉक्समध्ये MS सेट लिहायचं आहे. MS सेट लिहिल्यानंतर तुम्हाला MS सेट 2025 पेपर 1 तिथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. त्यानंतर कंटेंट फोल्डर जो आहे तिथे तुम्हाला डेमो लेक्चर्स वगैरे दिसतील. या ठिकाणी बाय नाव वरती क्लिक करून तुम्ही हा कोर्स ॲप्लिकेशनच्या थ्रू जॉईन करू शकता. त्यानंतर कंटेंट फोल्डरमध्ये तुमचं जे काही मटेरियल्स वगैरे आहेत ते तुम्हाला ओपन होऊन जातील. अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला तिथे दिसेल जेव्हा तुम्ही बाय नाव वरती क्लिक कराल. ठीक आहे. लोडिंग पेमेंट केल्यानंतर पेमेंट गेटवे तुम्हाला तिथे दिसेल. पेमेंट करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. आजच्या आजच तुम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे, कारण आज जर तुम्ही जॉईन केलात तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. ठीक आहे. सो फटाफट जॉईन करा आणि प्रिपरेशन स्टार्ट करा. तर आधी आपण पाहूया मेथड्स ऑफ टीचिंग. ठीक आहे. बघा, टीचिंग मेथडॉलॉजी किंवा अध्यापनाची पद्धती. ठीक आहे. जे विद्यार्थी शिकण्यास सक्षम करण्यासाठी शिक्षकांनी वापरलेली तत्वे, पद्धतीचा या गोष्टींचा समावेश होतो. बरोबर. या रणनीती अंशतः शिकवल्या जाणाऱ्या विषयावर आणि अंशतः शिकणाऱ्याच्या स्वभावानुसार ठरवल्या जातात. आता मेथड्स ऑफ टीचिंग म्हणजेच अध्यापन करण्याची पद्धत आपण कुठली वापरावी हे कशावर अवलंबून असतं, तर विषयावरती अवलंबून असतं आणि शिकणाऱ्यावरती अवलंबून असतं. म्हणजेच लर्नरचा स्वभाव कसा आहे, त्याचा नेचर कसा आहे, त्याची पातळी काय आहे, है ना, तो स्लो लर्नर आहे की फास्ट लर्नर आहे, या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. तेव्हाच आपण ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ प्रोफेसर म्हणून आपली शिकवण्याची पद्धत ठरवत असतो. आलं लक्षात? सो मेथड्स ऑफ टीचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला आपण जी शिकवत आहोत ते समजणं गरजेचं आहे आणि ते समजण्यासाठी आपण चांगली आणि एक सोपी पद्धत वापरणं, मेथड वापरणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यामध्येच सर्वात मूलभूत म्हणजे एक फंडामेंटल मेथड जी आहे ती म्हणजे स्पष्टीकरण. है ना. स्पष्टीकरण जे आहे त्याच्या कार्याद्वारे एक साधन जे संवादाच्या, वादविवादाच्या आणि चर्चेच्या विषयाला समजून घेण्यासाठी किंवा समज देण्यासाठी स्पीकरद्वारे वापरले जाते. स्पीकर म्हणजे बोलणारा व्यक्ती. इथे स्पीकर म्हणजे वाजणारा स्पीकर नव्हे. ठीक आहे. बोलणारा, अध्यापन करणारा. बरोबर. सो एक साधन आहे काय, स्पष्टीकरण. स्पष्टीकरण करणं म्हणजे एक असं साधन आहे जेणेकरून आपण आपली माहिती, काही गोष्टी है ना समोरच्याला सांगू शकतो, समोरच्याला समज देऊ शकतो, है ना. संवाद करून, वादविवाद करून, चर्चा करून है ना एखाद्या विषयाला समजून घेण्याची पद्धत म्हणजे स्पष्टीकरण आहे. बरोबर.
त्यानंतर बघा, अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या सामग्रीमध्ये प्रभुत्व मिळवण्यात मदत करतात आणि विशिष्ट संदर्भामध्ये सामग्री कशी लागू करावीत हे सुद्धा शिकवतात, है ना. मटेरियल्स जे अवेलेबल आहेत, जे काही पुस्तकं आहेत, नोट्स आहेत, ज्या काही गोष्टी आपल्या शिकण्याला चालना देतात, है ना, त्या गोष्टी कशा वापरायच्या हे समज आणण्यासाठी मदत करतं कोण? अध्यापनाची पद्धत. ठीक आहे. सो मेथड्स ऑफ टीचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, काही पद्धती आहेत जे की शिक्षक केंद्रित पद्धत आहे, है ना. जसे की लेक्चर मेथड आहे, व्याख्यान पद्धत, है ना. यामध्ये बघा, व्याख्यान पद्धत जी आहे ही सर्वात पारंपरिक आहे, तसंच वर्चस्व असलेली शिकवण्याची पद्धत आहे आणि अनेक शिक्षकांनी तिला प्राधान्य दिले आहे, है ना. पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्ष चालत आलेली ही पद्धत आहे, जिथे आपण काय करतो, विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो, विद्यार्थ्यांना काही गोष्टी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत असतो, विषयाचं ज्ञान त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो, है ना. या पद्धतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना समजून घेण्यास मदत करण्यासाठी तथ्ये, तत्वे आणि संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात, है ना. मग इथे काय करतात शिक्षक, की प्रत्येक गोष्टींचं काय कनेक्शन आहे, है ना, काय रिलेशन आहे हे समजून घेण्याची पातळी वाढवण्याचं काम करतात टीचर लोक, आणि तेही कोणत्या पद्धतीने? लेक्चर मेथडने. आलं लक्षात. सो लेक्चर मेथड ही आपली पारंपरिक पद्धत आहे, जुन्या काळापासून चालत आलेली आहे, है ना. आपल्याला सर्वांना माहिती आहे लेक्चर पद्धत काय असते. क्लासरूम मध्ये टीचर येतात, आपल्याला शिकवतात, समज देतात, है ना, आणि निघून जातात. ही तुमची लेक्चर पद्धत पहिल्यापासून चालत आलेली आहे, है ना. सो टीचर सेंटर मध्ये ही पहिली पद्धत आहे व्याख्यान पद्धत. लेक्चर मेथड मध्येच टीचर जो आहे आर अज्युम टू बी ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट, स्टुडंट्स आर अज्युम टू बी पॅसिव्ह लिसनर्स. दिस इज वन वे कम्युनिकेशन. आलं का लक्षात. शिक्षक पद्धतीमध्ये जी लेक्चर मेथड आहे त्यामध्ये शिक्षक जो आहे तो जास्त सक्रिय दिसतो आपल्याला, शिक्षकाचा सहभाग जास्त सक्रिय असतो आणि विद्यार्थ्यांचा निष्क्रिय असतो, कारण ते कसे असतात, ते श्रोते असतात, बरोबर. ते फक्त ऐकून घेण्याचं काम करतात, ठीक आहे, ऐकून ते पाठांतर करण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतात, ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी शिक्षकांचा रोल जो आहे तो जास्त ऍक्टिव्ह आहे. पुढे मेथड बघा, टीम टीचिंग मेथड सुद्धा आहे. आपल्या क्लासरूम मध्ये काही विषयांना शिकवण्यासाठी वेगवेगळे टीचर्स आपल्याला बघायला मिळतात, बरोबर. अगोदर कसं असायचं, एकच टीचर बालवाडीमध्ये वगैरे पहिली दुसरीच्या क्लासमध्ये एक विषय शिकवायला एकच टीचर असायचा, सॉरी, सगळे विषय शिकवायला एकच टीचर असायचा, है ना. परंतु इथं आता कसं झालेलं आहे, टीम टीचिंग मेथड झालेली आहे. प्रत्येक विषय शिकवायला प्रत्येक वेगवेगळा शिक्षक आहे आता, है ना. त्याला टीम टीचिंग मेथड असं म्हटलं जातं. त्यासोबतच बघा याचे फायदे काय काय आहेत. शेअरिंग द बेस्ट फॅकल्टी फॉर बाय मोर स्टुडंट्स, है ना. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिक्षकांशी संवाद साधणं, वेगवेगळे बेस्ट फॅकल्टीजचा अनुभव घेणं त्यांना फायदेशीर होऊ शकतं. त्यासोबतच ऑप्टिमम यूज ऑफ मल्टिपल टीचिंग टेक्निक्स अँड डिव्हायसेस, है ना. वेगवेगळे शिक्षक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने शिकवणार, वेगवेगळ्या गोष्टी शिकवणार, है ना. नवीन नवीन टेक्निक्स तिथे वापरल्या जातील, काही डिव्हायसेसचा सुद्धा वापर केला जाईल. तर हे फायदे आहेत. त्यासोबतच इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ टीचिंग, है ना, अध्यापनाचा दर्जा सुद्धा सुधारण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर आहे टीव्ही और रेडिओ प्रेझेंटेशन, ठीक आहे. टेलिव्हिजन और व्हिडिओ प्रेझेंटेशन इज अन इम्प्रूव्ड प्रेझेंटेशन ऑफ रेडिओ और ऑडिओ प्रेझेंटेशन अँड इट कॅन व्हर्च्युअली ब्रिंग द होल वर्ल्ड इनसाइड द क्लासरूम, राईट. जसं की आता आपण करत आहोत, आता जो लेक्चर आपला चालू आहे YouTube वरती, हा कोणालाही बघता येऊ शकतो, है ना. ऑल ओव्हर द वर्ल्ड कोणीही याला पाहू शकतं, बरोबर ना. तर ही एक नवीन पद्धत आलेली आहे, जिथे आपण पूर्ण जगाला आपल्या क्लासरूम मध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो, है ना, ऑनलाईन पद्धतीने. स्क्रीनिंग ऑफ व्हिडिओ प्रेझेंटेशन इज फॉलोड बाय डिस्कशन और टास्क, है ना. जे आपण आता व्हिडिओद्वारे प्रेझेंटेशन करतो, है ना, त्या माध्यमातून आपण भरपूर विद्यार्थ्यांना एकत्रितपणे आणू शकतो. मग तुम्ही भारतात असाल, भारताच्या बाहेर असाल, कुठेही असाल, ते तुम्हाला ॲक्सेसिबल आहे. याचे फायदे आहेत. मेनी इंडिव्हिज्युअल्स अँड एक्सपर्ट्स आर ब्रॉट टू द क्लास थ्रू द व्हिडिओ प्रेझेंटेशन. या पद्धतीमुळे भरपूर लोकांना आपण एकत्रित करू शकतो, भरपूर लोकांना आपण क्लासरूममध्ये जॉईन करून घेऊ शकतो, है ना. ॲडल्ट लर्नरसाठी हा जास्त युजफुल आहे, खूप युजफुल आहे, बरोबर. पिक्चर लेक्चर्स अँड डेमॉन्स्ट्रेशन्स कॅन बी सप्लिमेंटेड बाय अदर लर्निंग फॅसिलिटीज, जसे की आत्ता आपण करत आहोत, म्हणजे
वेगवेगळ्या पद्धतीतून आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतं आहे ना. ऑनलाईन पद्धतीमध्ये जसं की आपण डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकतो, स्लाइड्स वापरू शकतो, जसं की आपण आता पीपीटीच्या द्वारे करत आहोत आहे ना. वेगवेगळ्या स्लाइडमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात, राईट. सो ही एक पद्धत आहे, एक फायदा आहे त्याचा. रिमोट जॉग्राफिकल एज्युकेशन ऑल रेडिली अवेलेबल, बरोबर. म्हणजे तुमच्या जवळपासच्या सुद्धा लोकांना याचा फायदा होऊ शकतो, बरोबर. आणि सुटेबल आहे, तुम्ही घरी बसल्या सुद्धा बघू शकता. कुठे तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तेव्हा सुद्धा तुम्ही लेक्चर बघू शकता, त्यामुळे हे सुटेबल आहे. त्यानंतर लर्नर सेंटर टीचिंग मेथड, ठीक आहे, शिकाऊ केंद्रित शिकवण्याच्या पद्धती. तर लर्नर सेंटर टीचिंग मेथड ट्राय टू अकोमोडेट द डिफरन्सेस डिस्प्लेड बिटवीन द लर्नर्स, ठीक आहे. शिकणाऱ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीतून, शिकणाऱ्यांच्या वेगवेगळ्या पातळीतून हे ठरवलं जातं, बरोबर. यामध्ये बघा, मुख्य अध्यापन पद्धतीमध्ये असाइनमेंट, केस स्टडी पद्धत, संगणक आधारित शिक्षण, मुक्त शिक्षण या सर्व गोष्टींचा समावेश आहे. सो लर्नर सेंटर टीचिंग म्हटलं तर या सर्व एक्झाम्पल्स आपल्या समोर येतात. केस स्टडी अप्रोच, असाइनमेंट देणं है ना, कॉम्प्युटर बेस्ड लर्निंग, ओपन लर्निंग, बरोबर. त्यामध्ये आहे असाइनमेंट. असाइनमेंट आपल्याला सर्वांना माहिती आहे ना. असाइनमेंट कसं आहे की जेव्हा आपण विद्यार्थ्यांना लर्नर सेंटर्ड पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपण काय करतो, विद्यार्थ्यांना असाइनमेंट्स देत असतो है ना. अतिरिक्त माहिती मिळवणे, त्यावरती सर्वेक्षण करणे, ज्ञानाचा वापर करणे, बरोबर, संख्यात्मक समस्या सोडवणे, यासारखे अनेक उद्देशांसाठी विद्यार्थ्यांना असाइनमेंट दिले जाते. मग असाइनमेंटमध्ये विद्यार्थी करतात काय, एक पर्टिक्युलर टॉपिक विद्यार्थ्यांना दिला जातो. त्या टॉपिकवरती जितकी होईल तितकी रिलेव्हंट माहिती तुम्हाला गोळा करायची आहे, त्यांना रिसर्च करायचा आहे आणि तुम्हाला माहिती लिहायची आहे, ठीक आहे. त्याला आपण असाइनमेंट म्हणतो. त्यानंतर आहे केस स्टडी. केस स्टडी म्हणजे काय, केस हा सहसा वास्तविक परिस्थितीचे वर्णन असते, ज्यामध्ये सामान्यतः निर्णय, आव्हान, संधी, समस्या किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेसारख्या सामाजिक संरचनेतील व्यक्तींना है ना भेडसावणारी समस्या असते. केस स्टडीसह शिकताना विद्यार्थ्यांना केसमध्ये वर्णन केलेल्या परिस्थितीचा सामना केला पाहिजे. म्हणजेच बघा, केस स्टडी म्हणजे काय असतं, एक ऍक्च्युअल सिच्युएशन सोबत तुम्हाला काय करावं लागतं, फेस करावं लागतं. ऍक्च्युअल सिच्युएशन मध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागतं, ठीक आहे. त्यासोबतच ज्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, रिसर्च करावं लागतं. हे झालं तुमचं केस स्टडी. क्लिअर. पुढे आहे कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग. कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग त्याला CAL असं शॉर्ट मध्ये म्हटलं जातं, ठीक आहे. यामध्ये कॉम्प्युटरचा जास्त वापर केला जातो शिकण्यासाठी, बरोबर. काही इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी, शिकण्याच्या प्रोसेससाठी कॉम्प्युटरचा वापर केला जातो, बरोबर. कारण कॉम्प्युटरमध्ये एक अशी ॲबिलिटी आहे, अशी क्षमता आहे, जिथे तो काय करू शकतो, खूप लवकरात लवकर कॅल्क्युलेशन करू शकतो, बरोबर. खूप लवकरात लवकर कॅल्क्युलेशन करू शकतो. विद्यार्थ्यांच्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या गरजा या सर्व लवकरात लवकर विद्यार्थ्यांना मिळवून देत असतो, ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेम जे आहेत विद्यार्थ्यांना त्याचं सोल्युशन कॉम्प्युटरच्या मार्फत खूप लवकरात लवकर मिळून जातं, ठीक आहे. त्यानंतर आहे ओपन लर्निंग. ओपन लर्निंग आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स एज्युकेशन वगैरे तुम्ही ऐकलेलं असेल है ना. डिस्टन्स एज्युकेशन वगैरे मध्ये काय असतं, तुम्ही लेक्चर अटेंड न करता है ना, ते एक फ्लेक्झिबल पद्धतीने, लवचिक पद्धतीने तुम्हाला शिकता येतं. तुम्हाला डायरेक्टली एक्झामला जाऊन सुद्धा एक्झाम देता येऊ शकते लेक्चर न अटेंड करता. त्याला ओपन लर्निंग असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडी यामध्ये करता. आलं लक्षात. बघा, इट इज फ्लेक्झिबल मेथड ऑफ डिलिव्हरिंग द इन्स्ट्रक्शन. सूचना वितरित करण्याची ही एक लवचिक पद्धत आहे, फ्लेक्झिबल आहे, जिथे शिकणाऱ्याला लोक साहित्य, उपकरणे आणि राहण्याची शिक्षण संसाधने यांचा खुला प्रवेश असतो. वर्गात नियमित उपस्थित आवश्यक नसते, बरोबर ना. जसं की मी तुम्हाला सांगितलं, वर्गामध्ये उपस्थित राहावंच असं काही नाही. तुम्ही घरी बसून अभ्यास करून डायरेक्टली एक्झाम सुद्धा देऊ शकता. हे ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स एज्युकेशनचं एक बेनिफिट आहे, ठीक आहे, एक फायदा आहे. आलं लक्षात. सो ह्याला म्हटलं जातं ओपन लर्निंग. त्यानंतर आहे ह्युरिस्टिक लर्निंग.
ह्युरिस्टिक लर्निंग कशी आहे बघा, ही पद्धत प्रोफेसर आर्मस्ट्रॉंग यांनी विकसित केली होती. कोणी? प्रोफेसर आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला विना अनुदानित प्रयत्नांनी स्वतःच्या समस्येचे उत्तर शोधावे लागते. ठीक आहे. या मेथडमध्ये विद्यार्थ्यांना स्वतः त्यांच्या प्रश्नाचं उत्तर शोधणं अत्यंत गरजेचं असतं आणि या पद्धतीमध्ये ते शोधतात सुद्धा, बरोबर. कारण बघा यामध्ये जी आहे अशा प्रकारे मूल चौकशीची भावना विकसित करून ज्ञानाचा शोध घेणारा बनतो. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये ती अशी ॲबिलिटी येते की कसं गोष्टी शोधायच्या आहेत, कसं नवीन गोष्टी साध्य करायच्या आहेत, है ना. कसं आपण एखाद्या टार्गेटवरती पोहोचू शकतो रिसर्च करून, मेहनत घेऊन. ठीक आहे. हे हेरोस्टिक मेथडने पॉसिबल आहे, बरोबर. या पद्धतीने शिकवण्याचा मुख्य उद्देश विज्ञान, गणित, व्याकरण इत्यादी विषयाबद्दल जास्त तथ्य प्रदान करणे हा नसून यातील ज्ञान कसे मिळवता येईल हे शिकवणे आहे. ठीक आहे. यामध्ये हेरोस्टिक पद्धत जी आहे त्याचा मेन हेतू जो आहे, मुख्य हेतू जो आहे तो असा नाहीये की आपल्याला सायन्स शिकायचंय, विज्ञान शिकायचंय, गणित शिकायचंय, व्याकरण शिकायचंय, याच्याबद्दल नाहीये. हे कशाबद्दल आहे? तर ज्ञान कसे मिळवायचं, नॉलेज कसं मिळवायचं याच्याबद्दल आहे. ठीक आहे. सो थोडंसं प्रॅक्टिकल म्हटलं तरी चालेल. ह्युरिस्टिक म्हणजे थोडंसं प्रॅक्टिकल आहे. कळलं सगळ्यांना? तर हे आहेत तुमचे टीचिंग मेथड्स. आलं लक्षात? आता काही MCQs आपण डिस्कस करूया, जे की आपल्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहेत आणि थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहून घेऊया. ठीक आहे. पुढे बघा, सिलेक्शन ऑफ द टीचिंग एड्स डिपेंड्स लार्जली ऑन. टीचिंग एड्स जे असतात जसे की चार्ट असेल, टीचिंग ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील, है ना, या सर्व गोष्टी आपण कशाच्या आधारावरती सिलेक्ट करत असतो. मग एज ऑफ स्टुडंट्स वरती, इंटरेस्ट ऑफ स्टुडंट्स, एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट्स, की एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ द स्टुडंट्स. ठीक आहे. मग या 4 ऑप्शन्स पैकी कुठला ऑप्शन ॲप्रोप्रिएट आहे? तर ऑप्शन डी, म्हणजे विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल लेवल कुठले आहे, विद्यार्थ्यांची एज कुठली आहे, है ना, या गोष्टी आपण कन्सिडर करत असतो कशासाठी? टीचिंग एड्स यूज करण्यासाठी. इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग, है ना. डॉट 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 इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे या दिलेल्या ऑप्शन्स पैकी? स्कूल ॲटमॉस्फिअर, इन्फ्रास्ट्रक्चर, प्रिव्हियस नॉलेज, की टीचर्स पर्सनॅलिटी, है ना. आता ही जी लर्निंग प्रोसेस आहे, शिकण्याची पद्धत, शिकण्याची प्रक्रिया जी आहे, यामध्ये सर्वात महत्वाचं काय असू शकतं? शाळेचं वातावरण महत्वाचं आहे का? किंवा शाळेचं पर्यावरण महत्वाचं आहे का? पायाभूत सुविधा ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असतात, है ना. किंवा पूर्वीचे ज्ञान महत्वाचं आहे का शिकण्यासाठी? की टीचरची पर्सनॅलिटी, टीचरचं व्यक्तिमत्व यामध्ये सर्वात मोठा रोल प्ले करत असतो का, है ना. तर या 4 ऑप्शन्स पैकी कुठलं सर्वात जास्त ॲप्रोप्रिएट, कुठलं सर्वात जास्त बरोबर उत्तर आहे, जे की काय सांगत आहे आपल्याला? सर्वात जास्त इम्पॉर्टंट थिंग, सर्वात जास्त महत्वाची गोष्ट जी की लर्निंग प्रोसेसमध्ये गरजेची असते, है ना. सर, तर त्यामध्ये काय असणार आहे? त्यामध्ये असणार आहे प्रिव्हियस नॉलेज, है ना. स्कूल ॲटमॉस्फिअर, इन्फ्रास्ट्रक्चर, टीचर्स पर्सनॅलिटीज, दॅट इज द डिफरंट काइंड ऑफ क्वालिटीज विच आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲज वेल. पण प्रिव्हियस नॉलेज या लर्निंग प्रोसेसमध्ये अत्यंत महत्त्वाच्या भूमिका निभावत असतात, है ना. मग प्रिव्हियस नॉलेज जे काही तुमचं असेल, प्रत्येक तुमच्या टॉपिकचं, प्रत्येक तुमचं सब्जेक्टचं, है ना, नॉलेज जे आहे तुम्हाला किती आहे त्यावरती अवलंबून असतं तुमची नेक्स्ट स्टेप किंवा नेक्स्ट प्रोसेस ऑफ लर्निंग, है ना. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल, तुम्हाला बेसिक ऑफ अकाउंटिंग माहिती नसेल, तर तुम्ही ॲडव्हान्स अकाउंटिंग शिकू शकाल तर नाही. सो प्रिव्हियस नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. ओके. According to DV 1933, experience and reflection in action are the most important requirements of learning, है ना. आता DV किंवा DOE जे काही नाव आहे त्यांचं, ते काय म्हणतात? त्यांच्या नुसार, त्यांच्या मते 1933 मध्ये त्यांनी एक परिभाषा केली होती. ते काय म्हणत आहेत की अनुभव आणि कृतीत प्रतिबिंब, म्हणजे एक्सपिरियन्स आणि रिफ्लेक्शन इन ऍक्शन, है ना, हे काय आहे? ते शिकण्याच्या सर्वात महत्वाची आवश्यकता आहेत. ठीक आहे. एक्सपिरियन्स आणि रिफ्लेक्शन इन ऍक्शन, है ना. जे आपण एक्सपिरियन्स घेतो, ज्या एक्सपिरियन्स मधून आपण शिकत असतो, जी माहिती आपल्याला मिळत असते, जो डेटा आपल्याला कलेक्ट होत असतो, बरोबर. आणि रिफ्लेक्शन इन ऍक्शन, आणि त्या एक्सपिरियन्स नुसार आपण जे इम्प्लिमेंट करतो आणि त्या
ऍक्शन मधून जे काही आपल्याला रिफ्लेक्ट होतं, जे काही रिझल्ट आपल्याला मिळतो, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन द लर्निंग. ठीक आहे. सेकंड पॉइंट इज व्हॉट, प्रायर नॉलेज हॅज लॉंग been considered the most important factor influencing learning and students achievements. आता हे प्रिव्हियस नॉलेज जे आहे ते भरपूर काळापासूनच है ना इम्पॉर्टंट फॅक्टर मानलं जातं त्याला. कशामध्ये? तर स्टुडंटच्या अचिव्हमेंट्स मध्ये, स्टुडंटच्या लर्निंग प्रोसेस मध्ये है ना. प्रिव्हियस नॉलेज किंवा प्रायर नॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. त्यानंतर अमाऊंट अँड क्वालिटी ऑफ प्रायर नॉलेज positively influence both knowledge acquisition and the capacity to apply higher order cognitive problem solving skills. है ना. आता प्रायर नॉलेज जे आहे, प्रिव्हियस नॉलेज जे काही तुम्हाला असतं, त्याचा फायदा हा होतो की तुमची कॉग्निटिव्ह लेवल जी आहे किंवा एखादं प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड जी आहे तुमची, ती आणखीन इझी होत असते. है ना. जर तुम्हाला एखाद्या टेक्निकल गोष्टीचं प्रिव्हियस नॉलेज आहे आणि त्या टेक्निकल गोष्टीमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचंय, सो युअर बेसिक इज कवर्ड. है ना. तुमचं बेसिक जर कव्हर असेल तर तुम्ही ऍडव्हान्स गोष्टी लवकर शिकता. है ना. तुमचं प्रिव्हियस नॉलेज जर स्ट्रॉंग असेल, देन यू विल इझिली लर्न द ऍडव्हान्स थिंग्स. है ना. त्यानंतर प्रिव्हियस नॉलेज अँड एक्सपिरियन्स ऑफ लर्नर्स आर डायरेक्टली रिलेटेड टू द लर्निंग प्रोसेस. काय म्हटलं या ठिकाणी? प्रिव्हियस नॉलेज जे आहे आणि तुमचा अनुभव जे आहे, है ना, म्हणजे लर्नर्सचा, शिकणाऱ्यांचा, ते काय आहे? ते डायरेक्टली रिलेट करतात कशाशी? लर्निंग प्रोसेसशी. लर्निंग प्रोसेस जी आहे, शिकण्याची जी प्रक्रिया आहे, याच्याशी संबंधित आहे काय? तुमचं प्रिव्हियस नॉलेज आणि तुमचं मागील एक्सपिरियन्स सुद्धा. ठीक आहे. सो दीज आर द 4 मेन पॉइंट्स. नेक्स्ट इज रिझल्ट इन इफेक्टिव्ह टीचिंग. राईट. रिझल्ट म्हणजे डॉट 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 रिझल्ट इन इफेक्टिव्ह टीचिंग. है ना. क्लासरूम डिसिप्लिन, पंक्च्युअलिटी ऑफ स्टुडंट, रेफरन्स युज्ड बाय टीचर और क्लिअर कम्युनिकेशन. काय प्रश्न विचारलाय की परिणामकारक अध्यापनामध्ये कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे? है ना. परिणामकारक अध्यापन म्हणजे इफेक्टिव्ह टीचिंग मध्ये, है ना. क्लासरूम डिसिप्लिन, पंक्च्युअलिटी ऑफ स्टुडंट्स, रेफरन्सेस युज्ड बाय टीचर और क्लिअर कम्युनिकेशन. सर्वात ॲप्रोप्रिएट, सर्वात इम्पॉर्टंट, सर्वात बरोबर उत्तर या ऑप्शन्स पैकी कुठला आहे हे सर्वांनी सांगायचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. क्लासरूम डिसिप्लिन आहे विच इज कॉल्ड द रिझल्ट इन इफेक्टिव्ह टीचिंग, और पंक्च्युअलिटी ऑफ स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांची वक्तशीरपणा. देन रेफरन्सेस युज्ड बाय द टीचर म्हणजे शिक्षकाने वापरलेले संदर्भ, है ना. त्यानंतर क्लिअर कम्युनिकेशन म्हणजे स्पष्ट संवाद, है ना. म्हणजे या चारीपैकी अशी कुठली गोष्ट केल्यानंतर टीचिंग जे आहे ते इफेक्टिव्ह होईल असं आपण बोलू शकतो. ओके. सो राईट आन्सर इज ऑप्शन डी, क्लिअर कम्युनिकेशन. इफ क्लिअर कम्युनिकेशन इज देअर, देन टीचिंग विल बी व्हेरी इफेक्टिव्ह. टीचिंग हे आणखीन स्मूथ होते, विद्यार्थ्यांना आणखीन चांगल्या पद्धतीने समजतं, है ना. सो टीचिंग इफेक्टिव्ह करण्यासाठी क्लिअर कम्युनिकेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट एव्हरी टीचर शुड फॉलो. बघा, गुड कम्युनिकेशन स्किल ऑफ टीचर are the basic need of academic success of students and professional success of life. ठीक आहे. एक चांगलं कम्युनिकेशन जे आहे टीचर्ससाठी ते गरजेचं आहे. कशासाठी? एक अकॅडमिक सक्सेससाठी, है ना, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशासाठी, है ना. हे गुड कम्युनिकेशन स्किल टीचरकडे असणं इम्पॉर्टंट आहे. Then the teacher communicates more instructions orally in the classroom to the students. मग शिक्षक काय करतात? तोंडी जास्त अधिक सूचना विद्यार्थ्यांना देत असतात गुड कम्युनिकेशन स्किल्स मध्ये, है ना. टीचर विथ पुअर कम्युनिकेशन, जर पुअर कम्युनिकेशन असेल, है ना, तुमचं संभाषणाचं कौशल्य जे आहे, स्किल जे आहे ते जर कमकुवत असेल, पुअर असेल, तर काय होतं? दिस स्किल मे कॉज द फेल्युअर ऑफ स्टुडंट्स टू लर्न अँड प्रमोट देअर अकॅडमिक्स. मग स्टुडंट्स सोबत तुमचा संवाद जो आहे, तुमचं कम्युनिकेशन आहे ते चुकीचं होणार. त्यासोबतच विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे त्याला डायरेक्शन चुकीची मिळण्याची शक्यता असते. राईट. सो दॅट्स वाय पुअर कम्युनिकेशन स्किल इज नॉट रिकमेंडेड टू एनी टीचर, बट द गुड कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट in the academic success of the student as well as the teacher. Okay. Student needs to understand that what is right and what is wrong, while it totally depends upon the communication skills of the teacher which he adopts in the classroom. आता विद्यार्थी जे काही
कम्युनिकेशनमध्ये किंवा शिक्षक जे बोलत आहेत त्याच्यामधून जे काही ते माहिती गोळा करत आहेत, है ना? त्यामध्ये विद्यार्थ्यांना हे सुद्धा कळलं पाहिजे, की शिक्षक जे सांगत आहेत त्यामध्ये काय चांगलं आहे आणि काय चुकीचं आहे, है ना? काय बरोबर आहे किंवा काय चुकीचं आहे याचं ज्ञान असणं, याचं स्किल्स विद्यार्थ्यांकडे असणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट एव्हरी स्टुडंट शुड हॅव इन देम. ओके. सो बघा, खूप आवश्यक असतं हे, की गुड कम्युनिकेशन स्किल्समध्ये टीचर जो बोलतो आहे ते विद्यार्थ्यांना कळणं आणि त्या कळण्यामागे काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे त्यामध्ये चांगल्या गोष्टी निवडून घेणं हे विद्यार्थ्यांचं काम असतं. ओके. सो थँक यू सो मच एव्हरीवन फॉर अटेंडिंग द सेशन. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी लवकरात लवकर बॅच जी आहे ते जॉईन करा. येत्या 3 मार्च पासून आपली नवीन बॅच जी आहे ते सुरू होत आहे. तर लवकरात लवकर सर्वांनी जॉईन करायचा प्रयत्न करा. ठीक आहे? चलो. बाय बाय एव्हरीवन. स्टे हेल्दी, बी हेल्दी, ईट हेल्दी.